राष्ट्रहिताचा बुलंद आवाज, राष्ट्रप्रथम न्यूज। उजळाईवाडी महालक्ष्मी नगर येथील शिवराजे शिवार बहुउद्देशीय प्रतिष्ठाने तृतीयपंथी यांना श्रींच्या आरतीचा बहुमान दिलाय आणि या प्रतिष्ठानचे सामाजिक समतेचे कार्य आदर्शवत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र तृतीयपंथी कल्याणकारी मंडळाचे विभागीय सदस्या श्रीमती मयुरीताई शिवाजीराव आळवेकर, अध्यक्षा मैत्री तृतीयपंथी संघटना कोल्हापूर जिल्हा यांनी केले। उजळाईवाडी तालुका करवीर येथील शिवराजे शिवार बहुउद्देशीय प्रतिष्ठान शिवराजे ग्रुप महालक्ष्मी नगर येथील मंगलमुखी श्रींच्या आरतीचा बहुमान तृतीयपंथी समुदायासोबत साजरा केला। या कार्यक्रमात त्या बोलत होत्या। प्रमुख उपस्थिती श्रीमती सुहासिनी मयुरीताई आळवेकर, राज्यातील पहिल्या तृतीयपंथी सहल गाईड, आणि श्रीमती रिया मयुरीताई आळवेकर, देशातील पहिल्या सरकारी तृतीयपंथी शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा ओरोस बुद्रुक नंबर 1 या होत्या। प्रास्ताविक प्राध्यापक उमाकांत हत्तीकट यांनी केलं। स्वागत रोहित सातपुते यांनी केले। यावेळी पारंपरिक वेशभूषेत तृतीयपंथीयांनी श्रींची आरती केली। युवा ग्रामीण विकास संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक मोहन सातपुते म्हणाले, तृतीयपंथीयांना सुद्धा मन भावना विचार आहे। त्यांना समाजात समानतेची वागणूक मिळावी, कोणताही भेदभाव न करता समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून विकासाची समान संधी मिळावी, म्हणून आम्ही गणेशाची आरती तृतीयपंथीयांच्या हस्ते घ्यावी असा मंडळात प्रस्ताव मांडला। त्याला सर्व सभासदांनी संमती दर्शवली। या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष अमर गावडे, उपाध्यक्ष बंडू लोहार, सचिव राजाराम जाधव, खजानीस भैरू सातपुते, आनंद शिंगे, नितीन पाटोळे, नारायण माने, विनायक डाफळे, अक्षय जाधव, अक्षय गावडे, अभिमन्यू गावडे, जालिंदर कश्यप, अजित गायकवाड, मिलिंद कांबळे, निखिल सुतार, रत्नदीप सातपुते, विनायक सुतार यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते। समाजचं कौतुक भरपूर ठिकाणी होत नाहीये आणि खरंच इथल्या लोकांचा, चिल्लर पार्टींचा उत्साह, आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह खूप बरं वाटलं। केव्हाही आमचं सहकार्य लागलं सांगा, आम्ही सदैव तयार आहे। खूप खूप धन्यवाद की एकाशा वंचित घटकाला इथपर्यंत बोलवून इतका मोठा मान सन्मान तुम्ही बाप्पाचा कर दिलेला आहे। खूप खूप धन्यवाद सगळ्यांना। नमस्कार, मी तृतीयपंथी सुहासिनी मयुरी आळवेकर, तृतीयपंथी संघटना कोल्हापूर जिल्हा। आज आमच्यासारख्या तृतीयपंथी समाजाला, जो समाजामध्ये वंचित घटक आहे, अशा समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध संस्था, विविध प्रतिष्ठित नागरिक जे प्रयत्न करत असतात, आपल्यातही बरेचसे जे कार्यकर्ते आहेत, तर आपल्या मंडळाच्या माध्यमातून आमच्यासारख्या तृतीयपंथी समाजाला आरतीचा मान देऊन जो काही तुम्ही मान सन्मान दिलेला आहे, त्यासाठी आम्ही तृतीयपंथी संघटना कायम तुमचे क्षमस्वानी ऋणी राहील। तेवढे बोलून मी 2 शब्द संपतो। नमस्कार सर्वांना। आज मला या उजळाईवाडीत गणेशाच्या आरतीचा मान दिला त्याबद्दल समस्त तृतीयपंथी समाजाकडून मी आपल्या सर्वांची आभारी आहे। मगाशीच दादांच्या भाषणात भारतीय संविधानाचा उल्लेख केलेला होता। खरंच आपल्या भारतीय संविधानात कुठेही तो, ती, पुरुष, स्त्री असा उल्लेख केलेला नाहीये। आम्ही भारतीय नागरिक आहोत आणि खरंच हे मला उजळाईवाडीत प्रामुख्याने जाणून आणलं खरंच। आणि विशेष आल्यानंतर मला वाटलं की महिला वर्गांचा भरपूर मोठ्या प्रमाणात सहभाग वाटला, खरंच धन्य वाटलं। तसेच संपूर्ण या उजळाईवाडी ग्रामस्थांना मी धन्यवाद मानते आणि अशीच तुमची सर्व उत्तरोत्तर प्रगती हो अशी बाप्पाचरणी प्रार्थना करते।